काय? हा, अरे काल नाही का, काल बोलता बोलता ना फोनच स्विच ऑफ झाला. मग मी मम्मीचा फोन शोधत होतो आय डी लॉग इन करायला. आणि मम्मीचा फोन मम्मीच्या पिलो खाली होता त्या दिवशी. चिनूच्या पिलो खाली होता, चिनूकडे होता. काय दिसतच नाही मला बोलतानी, चॅट करतानी. काय दुसरंच दिसत होतं, सगळं इमॅजिन होतं. तसं काय आता बोलू नाही शकत ना. मी नाले की तर तू कोण आहे? तू पण तर बोलत होती ना मध्ये मध्ये. नो प्रॉब्लेम. इकडे कुठे चाललो? मिश्राच्या घरी? नाही, मिश्राचं घर तिकडे गेलं. स्पर्श कुठे नेतोय? हळू हळू हळू. अरे गाडीचं बोलतोय मी. काही पण गोष्ट जोरात नसते करायची माहिती का? स्पर्श स्लिप झाला ना, देणीचे देणे पाडतात. अरे त्या दिवशी माझी गाडी झाली नस नीट, पडता पडता वाचलो. म्हणून आता हळूच चालवतो. हळू चालवल्यामध्ये मज्जा आहे. हे सोफिया, तू पण चालवती ना गाडी, तुला पण माहिती ना हळू चालवल्यामध्ये मज्जा आहे. रिप्लाय तर कर का फक्त असशील? गप कर की मग. तुला सांगितलंय कसं गप करायचं. कुठं गेली? काय करते तू? दाखव, आजूबाजूला दाखव. बॅक कॅमेरा ऑन कर. तू दिवसभर अभ्यासच करते का? मग मी दिवसभर केलं तर मग मला म्हणते दिवसभर फक्त तेच का? काय माहिती काय चालू आहे, गणलेले ते. तू अभ्यास करते, मी थोडा पण अभ्यास केला ना तरी माझा खूप अभ्यास होतो. जसं तू जास्त अभ्यास करून पण तुझ्यासाठी ते कमी आहे, तसं माझ्यासाठी ते जास्त करून पण कमी आहे. हा, घरी येते तिच्या साताराला. अरे तो तुषार तर माहिती का, फोन द्यायला नाही का, तिच्या पप्पाची गाडी होती ना, मी आत नाही गेली. आणि मग नंतर तुषार तर नाही का आत गेला. मी म्हणलं एवढ्या भोकाच्या वाचून झाला. तुषार म्हणते इकडं मला कोण नाही ओळखत, करेल सगळं पालतं. मग तुषारच्या डिक्कीमध्ये बॅग होती. अरे आम्ही माहिती आहे तुषारच्या पप्पाला कसं कन्व्हिन्स केलं, व्हॉट्सअपवरती ग्रुप. सोफिया तुला नसेल माहीत आहे,
आम्ही व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवला, आमचे फ्रेंड्स ॲड केले आणि ग्रुपचं नाव ठेवलं BCom फर्स्ट इयर 2025-26. DP पाटारे कॉलेजचा लावला रिझल्टचा, अटेंडन्स लिस्टचा, आणि तिथं मेसेज केला मी की NNSचे कॅम्पचे स्टुडंट्स ॲबसेंट आहेत तर तुम्हाला 7 AM to 9 PM अकाउंटचा लेक्चर अटेंड करायचं आहे कंपल्सरी. आणि तुषार मला कॉलेजला नाही जायचं, मला नेक्स्ट वीकपासून जॉईन करेल, कारण की कोणच कॉलेजमध्ये नाही, सगळे कॅम्पला गेले. मग ते पण टाकलं की पुढच्या मंडेला कॉलेज रिओपन होणार आणि त्याच्या पप्पाला ते दाखवलं आणि त्याचे पप्पा ओके म्हणले. नंतर आम्ही 6ला उठलो, आंघोळ वगैरे केले आणि तिकडे निघालो यायला. प्लॅनिंग मग प्लॅनिंग नेक्स्ट लेवल असते, एक्झिक्युशन पण. हां, रूम काय नाही घेत आपलं ओळख. तुषारचे पप्पा तुझे पप्पा सारखेच जरा ते स्ट्रिक्ट आहेत, पण तुषार ऐकून नाही घेत. काल पण नाही का त्यांनी कम्प्युटर उघडला ना, सो मी होतो त्याच्या घरी रात्री, तर त्याचे पप्पा त्याला लय ओरडले, पण तो काय घाबरला नाही. पप्पाला काही पण बोलत होता. कळतं का तुम्हाला, कामत आहे मी, समजत नाही का? कोण आलं घरी तर तेव्हाच तुम्हाला बोलायला लागतं. माझी 2 मिनिटासाठी जरा फाटली, मग मी लिओसोबत खेळत बसलो आणि त्याचे पप्पा मग नाही का म्हणत होते त्याला, तू काय जरा जास्त नाही बोलत आहे का आज? अरे हां, तिने काय केलं, स्कूटीच्या बॅगमधून नाही का त्याची बॅग काढली, त्याच्यामध्ये एक पण बुक नाही, आणि त्या ओमकारला बोलत होता की हे माझी फाईल तुझ्याकडे आहे का, वरती राहिली आहे ना, कारण की खाली सिक्युरिटी गार्ड होता, तो त्यांच्याजवळ येत होता. ओमकारने त्याच्या कामावरचं ID कार्ड काढलं, सो तो काय त्याने काय विचारलं नाही, त्याला आज जाऊ दिलं. मी तर कॉलेजच्याच युनिफॉर्ममध्ये आलतो. मला तो ते मुक्ताचं ते बस ड्रायव्हर नाही का, बस ड्रायव्हर, तो बाहेर आला, काहीतरी नाही का खायला घेऊन आला. मला म्हणतोय की बाळा तुला आत नाही जायचं का? मी म्हणलं माझं नंतर आहे, काका जावा तुम्ही. त्याला वाटलं मी पण कॉलेज स्टुडंट आहे. म्हणतोय तुम्हाला बसमध्ये नाही दिसला. मी म्हणलं मी चालत आलो. तू किती घाबरलेली त्या व्हिडिओमध्ये. बाय पण कसं घाईमध्ये गेलेलं. तुषारने व्हिडिओ काढला होता फोन करताना तेव्हा. अरे त्या सरला बघितलं असतं तुषारने, जर त्यांनी बघितलं असतं ना, तुला काय ते प्रॅक्टिकल वायवा काहीच द्यायची गरज नसते. त्यांनी पहिलेच आउट ऑफ मार्क्स दिले असते. अरे लिटरली तिथं एवढी नाही का थंडी होती ना त्या गाडीवरती. आम्ही मग नाही का तुषार म्हणलंय बाबा मला चाय वगैरे पाहिजे. म्हणलं आता इकडं कुठं काही दिसत नाही आहे, ज्यांचं कॉलेज पण एवढं आतमध्ये आहे. आम्ही जरा बाहेर आलो, आमच्या तोंडातून नाही का धूर ऑटोमॅटिक सुरू होतोय थंडीमुळं. आणि मग चाय वगैरे घेतलं. तिकडं बॉनफायर नाही का 100 कोटी पेटलेली होती. आम्ही तिकडं गेलो. मग ते स्ट्रेंजर लोकांसोबत बोलता चालता करत होतो. एक फ्रेंड होता, म्हणजे ओळखत नव्हता तो. एक माणूस म्हणतोय दादा मी तुला कुठेतरी बघितलंय तुषार पण म्हणतोय मला पण तू बघल्यासारखं झालेलं आहे. मग नंतर तो म्हणला SMM का? मग तुषार म्हणला हा भाई. अरे विसरला का सोमनाथ नगरला आपण गार्डनवरती बसायचो. कुठं पण याची ओळख निघते, कुठं पण. लय फेमस सेलिब्रिटी झालेला आहे तुषार. माझा पर्सनल बॉडीगार्ड येतो. तुझी तर बॉक्सर आहे. मी कोण आहे मग?
सायको, क्रिमिनल, लॉयर सगळी कामं जमतात. तुला माहिती तर कोणाला माहिती. गोष्ट तुझ्यावर आली ना, 102 सेक्शन IPC 102 302 सगळे एक्सेप्ट आहे. 76 पण लागली ना तरी चालेल. हां 376 नाही लागणार कधी तुझ्यावर, कारण की जबरदस्ती असेल तरी पण ते तुझ्या मर्जीने असणार. चष्म्याची फ्रेम भारी, मुळात मुलगी भारी आहे म्हणून चष्मा भारी. हे कुठं आणले काय इकडं? नाही त्याच्यासारखी नाही. मी त्याला एवढं नाही बघितलेले. आणि तो आय कॉन्टॅक्ट करून नाही बोलत माझ्यासोबत, खाली मान टाकून बोलतो. थोडी थोडी काढून टाकेल तो चष्मा. वेर आर वी? इथं बघ ओशनिक्स आहे. अरे विमाननगरमध्ये नाही का, अरे विमाननगरमध्ये नाही का ते क्लबचा सीन झालता, म्हणजे विदाऊट परमिशन नाही का 5 वाजेपर्यंत पार्टी काहीतरी होती. सो 50 जण नाही का, म्हणजे असे फिमेल कलिग्स आणि मेल कलिग्स, परत त्याचं प्रमोशन झालं. सगळ्यांना अरेस्ट केलं, आवाज करत होते लय. आणि त्याच्या 2 दिवसानंतर एक कोणीतरी टपरी बिपरी फोडली. त्या 3 दिवसानंतर नाही का विमाननगरमध्येच होतं हे सगळं. ते स्पामध्ये पकडलं, तिथे सेक्स रॅकेट चालू होता. यांना हे धंदे करायची काय गरज असतात काय माहिती. तू नंतर बनव, मग तुला बघ कसा बनवतो मी. तोंड फुगवती ना तू, मी तुझं पोट फुगवल. पोट लिहून घे. जास्त वेळ नाही लागणार. हा इंग्लिश तर करतोय मी. माझं 1 2 3 ॲप्रिशिएशन झालेले आहेत. अरे हिने सजेस्ट केलंय मला ते नाज अकॅडमी म्हणून नाही का एक यूट्यूब चॅनल, त्याच्यावरती रायटिंग स्किलचे फॉर्मॅट भेटतात. फायदा करून घेतो ना बाबा, एवढी टॉपर गर्लफ्रेंड पटवली आहे. अरे फिजिक्सचं तर भाई एवढं करतो ना, तात्पुरतं येतं काय मला सगळं, नंतर भाईंच्या दुसऱ्या दिवशी सगळं विसरून जातोय. तुझं फिजिक्सचं किती झाले? फिजिक्स सब्जेक्टचं किती झाले? सेम यार, मी तर भाई त्या PVIQच्या थेरीमधूनच सगळं करतो. वर्षा ड्रॉप घ्यायचा का रे 12वी नंतर? नको वाटतं रे, पण कोण परत भाई फिजिक्स केमिस्ट्रीच्या झंझटमध्ये पाडणार. तर ते मॅथ्सचं तर भाई येतं, पण एक्झाममध्ये काय होतं काय माहिती. हा ना, मॅथ्स सोपं आहे. हा ना, प्लेन आणि वेक्टर्स मध्ये कन्फ्युजन होतं. हे मामा लोक आहेत बघ समोर, किती जण आहेत लेफ्टला बघ. अरे लेफ्टला बघ, 1 2 3 4. हो पोलिस बघ किती जण आहेत बघ इकडं. ट्रॅफिक पोलिस एवढं साका साका. लांब आहेत जरा ते. होय कुठे गेली? दिसत नाही इकडं.
आउटफिट दाखव ना. आउटफिट दाखव आउटफिट. अरे तसं नाही बोलत आहे मी. असं दाखव. असं. प्लीज ना. घे ना आता पुढून अजून. एक 100 ला. हो इकडे गेली. कॅमेऱ्यामध्ये नाही दिसत. आता इकडं बोलू नाही शकत. इशारे समजते. हा ॲव्हरेज किती झालं? हा ठीक इसले वाढले राव. एक स्ट्रँड कितीचा आहे माहिती का? हो 4 इंचचा आहे.
तिथे काय 16 शॉटची भारी लागतं. रात्री असेल ना मग ते आता थोड्या. गार आहे तिथे. इथे कराटेची मुलं काय करतात ते रामचंद्र सभागृह लग्नाच्या हॉलमध्ये फायटिंग का? बिर्याणी भारी होती काय इकडं का? ए तू बिर्याणी शिकून घ्या, पहिलंच बोलतोय मी. तुला बोलतोय तुला. बिर्याणी शिकून घे. बिर्याणी सोबत तुला पण. शिकून घे बाबा, मला आवडतं खायला बिर्याणी पण. हसणं पण अवॉइड करते का? स्माइल पण कंट्रोल करते. अरे आई जवळ कशी पण टर्न मारतात रे. हे मामाचं घर आहे, ते मामाच्या दादीचं. ओके वक्रतुंड आहे ना ते. कोण? तुला भूक लागली आहे का? कधी खाताना दिसतच नाही तू. इकडं माग माहीचं घर आहे. तो वरून नाही का याला जाऊ मला एकदा घेऊन आलते इकडे सायकलीवर. ए राव सगळं पाणी पाडलं. झटके मारला असं नाही. अरे हळू घे ना राव, माझी गाड फाटती. मला जगायचंय अजून. अरे गल्ली गोळ्यात पळवलं ना ते छोटे छोटे मुलं नाही का, अरे मुद्दा म्हणून गाडी पुढे येतात राव. नाही मी ना उडवला अजून, म्हणजे नाही का त्यांना वाचवता मीच आपटलेलो आहे. सायकल चालत होतो, त्याला पाठवलं पूर्ण टायरवर धडकले. हा इकडं पळव. हे गेस कर ही कशाची ऍक्शन आहे. बोलवतोय का? गेस कर. का नाही बोलणार तू? माझं पण तसंच आहे, तुझं पण तसंच आहे. आपण बोलतो, आपण बोलणार नाही एकमेकांशी.
पण राहू नाही शकत बोलण्याशिवाय. काल पण बघितलं ना किती वेळा बाय टाकलं तरी गेलो का ऑफ. शेवटी माझा फोन स्विच ऑफ झाला. त्याचा काही विषय नाही, फोन स्विच ऑफ झाला पण वर्थ इट होतो, वर्थ इट. का बोलतो म्हणून नको बोलू. कसं आहे ना, आता मी घरी नाही, नाहीतर ना तू बोलली असती खरंच नको बोलू, काहीच नको बोलू, जे दाखवतोय ते दाखव. कॉल एंड तर तू केलाच असता, हे लिहून देतो मी. सगळं तर बोलून झालेले आपण, सगळं तर टॉपिक्स क्लिअर आहेत आपले, सगळे टॉपिक कवर केलेले. मुलांचं झालं, फ्युचर प्लॅनिंग झालं, करिअरचं झालं, मम्मी पप्पाला कसं कन्व्हिन्स करायचं झालं. आत्ताच नको कन्व्हिन्स करू, हां पहिलंच बोलतोय. आता सर्वायवल चूज कर. जसं अरे तू मलाच छोटी वाटते, तुझ्या मम्मी पप्पाला तू अजून छोटी वाटत असेल. काय आलं, घे ना काही पण. मला ना स्मूथ घे बाई. बघ इकडे काय लिहिलंय, फ्लेवर मिल्क. मला रॉ पाहिजे, रॉ. एटीनची होणार आहे, मान्य आहे, लिव्हिंगमध्ये राहू शकतो आपण. बट ते होणार नाही आहे. मी 24 का म्हणतो आहे, 24मध्ये ना पप्पाजी पण इंटरफेअर नाही करू शकणार जास्त, पण ते करतील. पण डोंट वरी, त्यांना तुझ्यावरती तोपर्यंत तेवढा ट्रस्ट आला असेल का, येणारच आहे. म्हणजे वन डे ट्रिप. अरे तेच ना, वन डे ट्रिपला बोलतोय, पण ही मैत्रिणींसोबत कुठे रे? मैत्रिणीसोबत. अरे तिला बड्डेला नाही जाऊ देत यार. म्हणजे असं नाही की नुसतं बांधून बिंदून ठेवतात, असं काही नाही आहे. अरे तिचे पप्पा, अरे विचार कर भाई, माझं बापाने आजपर्यंत तसं नाही केलं. रुसून बसल्यावरती नाही का मॉलमधून एवढा मोठा चॉकलेटचा बॉक्स घेऊन आलाय किटकॅटचा, 500 कॅडबरी होते त्यामध्ये. अरे हेड मसाज भेटतो हिला. तिच्यासोबत तिचे पप्पा पण आवडायला लागलेत मला, त्यांना पण पटवणार आहे आता. अरे रांका ब्रो, अरे हो गया ना. तेरा क्या कैसा गया CA का एग्जाम? अभी नहीं. तू तर पटलेलीच आहे, तुझी मदत लागणार आहे मला. आत्ता नाही, नंतर. पप्पा पण ॲटिट्यूड दाखवतील यार मला. पहिलं तर थँक्स बोलणार की बरं झालं माझ्यासाठी एक अप्सरा तुम्ही जन्माला घातली. पप्पा म्हणून वेलकम बाळा. नो नॉट काय ते तुमच्या, अरे तुम्ही मला वर्ड्स नाही भेटत यार उर्दूमध्ये. जसं मराठीमध्ये बोलतो काय विषय नाही, इंग्लिशमध्ये लाईक मेन्शन नॉट, तसं हां कोई दिक्कत नाही. हां बरोबर. ग्रिप स्ट्रॉंग यार, ओढता भारी येतं मला. म्हणजे व्हॅक्यूम लवकर क्रिएट करत होतो. तुझी ती हिक्की किती दिवस होती का? आंटीने बघितलेली. मच्छर चावलाय.
अगं तरी ते नॉर्मलच होतं ग. 2 मिनिट काय फक्त 30 to 45 सेकंड्सपर्यंत होतं ते. 5 मिनिटांनी केलं असतं. एकतर तू एवढी गोरी वरतून एवढं लाल होतं ना ते. अरे हां, एवढं पण नाही करायचं बाई हिक्कीनी. जरा ते ब्लड वगैरे क्लॉट वगैरे झालं ना विषय होईल. हा मग गोरी आहे तू. बघितलेलं आहे मी. तुम्हीच पाठवलं होतं. थँक्यू. मी पण थँक्यू बोलतो त्याबद्दल, पाठवल्याबद्दल. हुआ था, खत्म होता फिर से चालू होता, खत्म होता फिर से चालू होता. तेरा कैसा चालू आहे सुहाना के साथ? सुहानाच होती ना बेची. मला दुसऱ्या मुलींचे नाव लक्षात नाही राहत कारण मेरे को क्या पता. अरे हेमंत बोराच्या मुली नाही माहिती रे आम्हाला कोण कोण होतं. पीछे थोडी बैठता मी सेकंड बेंचचे पीछे नाही काय मी. तो पहिले बेंच पे हा ना, आपण पहिल्या दुसऱ्यावरतीच होतो. ते कुमारची. वैसा नहीं हो रे. क्या बात कर रहा, कब बोलेगा? पता नहीं. नहीं मेरे को नहीं पता, अभी पता चला. क्यों? फोन टूटा क्या तेरा? रिपेयर किया क्या? फोन रिपेयर किया क्या? अरे वो तू बोल रहा था ना कि फोन फूट गया, मेरे को नहीं जम रहा. अरे वो पहले क्या बोल. अच्छा. ओय त्या टेडीला काढा, ती माझी जागा आहे. पहिलंच बोलतोय, त्याला फाडून टाकेल मी. मेल्यावरती त्या टेडीमध्येच बनवून येईल मी. हां घुसेल मग मी ब्लँकेटच्या आत. असंच बघत राहा म्हणजे मला लवकर घरी पळता येईल काही झालं तरी. इकडं घरी पण मला पिलोनीच हाईड करायला लागतं. ते बाहेर कशाने हाईड करू, आणि पळता पण नाही येणार तसं तर. पॅन्ट टाईट होती ना. अरे ॲडजस्ट नाही करता येते यार, लय अनकम्फर्टेबल वाटतं. पब्लिक प्लेसवरती तर तसं काय करू पण नाही शकत तिथं. म्हणजे हात कशाला लावू तिकडं पहिली गोष्ट तर. तुमचं बरं आहे यार, पण तुम्हाला त्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण होतो. लाईक युरिन इन्फेक्शनचे चान्सेस जास्त असतात, पिरियड्स येतात, परत क्रॅम्प्स येतात, इमोशनल असतात. सगळं दुःख तुम्हाला दिलेले आहेत आणि आम्ही म्हणतो मर्द को दर्द नाही होता. आम्हाला दर्द दिलेच नाहीत तर होणार कुठून. पण काल तुम्ही दर्द दिलाय भाई बरोबर. अशा जागी दिलाय तो मी विसरणार नाहीये. हां ते तर होणारच आहे. पण त्या गोष्टींनी मी तुलाच आता समजून जा, नाही बोलू शकत इकडं. तू तर घरी असून कोण नसताना काय बोलत नाही. बोल की काहीतरी. माईक ओपन आहे तुझा, मला आवाज ऐकायचा आहे तुझा. फक्त तो वाला आवाज ऐकूशील का मग? तो तर निघणारच ऑटोमॅटिक.
बोल की, बोल बोल. तो मला आवाज ऐकू येईल का डायरेक्ट? ऐकलेला आहे मी तुझा आवाज. बोल. अरे तुला आय लव्ह यू नाही बोलायला बोलते मी. चल एवढंच बोल. AHO एवढंच बोल, एवढंच. आता एकच वर्ड बोलायला सांगितलंय तुला. मग असं बोलणार आहे का तू आता? म्हणजे फक्त तो वाला आवाज AAH स्पेस AAH. कुठं? येरोडा. अरे बहुत झंझट आहे, पता है क्या उधर? अरे माझा फॉर्म रिजेक्ट झाला राव 11चा. होय होय स्पर्श. अरे 11,000 माझे रिजेक्ट झाले 11चे नाही का. ते नसतं काय मी सांगतो. अरे फॉर्म भरलेलं मी. ते म्हणतात काय माहिती का, कोचिंग क्लासचे नाही का सिग्नेचर आणि स्टॅम्प पाहिजे, फक्त तेवढंच पाहिजे. बाकी सगळे डॉक्युमेंट्स बरोबर आहे. आता जायला लागेल तिथे एकलव्यमध्ये. माईक नाही चालत ते, कसं बोलू? हेडफोन काढून बोल जरा, थोडा वेळ बोल, नंतर परत लाव हेडफोन. बघा तू हेडफोन काढ, नाही तर बघ मी काय काढेल तुझं. बोल की आता. माईक नाही चालत आहे का? बघ मग माझं काय काय चालेल. काय बोलू? काल रात्रीबद्दल बोल. चल कशी होती काल तुझी रात्र? 300 वर्ड से. ओरल घेऊ का तुझी? समजलं तुला, एवढी पण इनोसेंट नाही आहेस तू. म्हणून वाय नाही बोललो, ओरल बोललो. तीन नंबर लाइन में 4 वाला बोलते हैं. 4 वाला अगला वाला है. ये इधर लेफ्ट हाँ. है ना. ओए बोल ना. ती कुठे गेली? काय बोलू? बोल नाही यार, काही पण बोल. असं विचार ना एकदा, अहो काही खाल्लंस का तुम्ही? तर एवढं तरी बोलू शकते यार तू. अरे यार तू झोपू नका पहिलेच. बसून बोल. मी बाहेर पण बिनलाजेवानी काही पण बोलेल. पहिलेच मजनू झालेलो आहे, ते मला काउंट पण नाही करत आहे त्यांच्यामध्ये. ते दोघेच आपले बोलतात ते, आणि मी तुझ्यासोबत बोलतो. त्यांच्यापासून लांब आले जरा. इथं कोण नाही. आमचे सोसायटीमध्ये असं सगळं शांत असतं. कोण घराच्या बाहेर निघत नाही, फक्त तुषार आणि मी निघतो घराच्या बाहेर. बाकी मग स्ट्रीट डॉग्स असतात. अरे चावतात ते, मागं लागतात. फक्त आमच्या मागं नाही येत. आम्ही त्यांची पण जरा, म्हणजे तुषार त्यांना चावायला धावलेला. सो म्हणून ते आमच्या नादी नाही लागत. लिओ नाही का, लिओ त्याला असं बाहेर आणलं ना, म्हणजे असं खाली पण,
तो इकडे तिकडं भुकतो वगैरे, पण असं त्याला असे गाड्या दिसले, जास्त लोक दिसले ना, तो असा भीतीने थरथरायला लागतो. हे जाऊ का मी चालत चालत? तर काय करू? कुठं जाऊन? माहीत नाही त्याला तसं एन्व्हायरमेंटमध्ये नाही ठेवलेलं. म्हणजे तो घरीच राहतो. आणि तुषारच्या मम्मीला पण जरा नाही का असं प्रॉब्लेम आहे जरा मेंटली. म्हणजे तिला नाही का असे भास होतात की तुषारला काय झालं, तुषारला काय झालं. ते लिओमुळं जरा ती शांत राहते. आणि आता तर डॉक्टरनी काहीतरी 2 का 3 गॅप सांगितलेत तुषारच्या मम्मीच्या डोक्यामध्ये. ते CT स्कॅन का MRI केलं तर त्याच्यामध्ये. सो तिला ॲडमिट करायला सांगितलेलं, बट ती झाली नाही. त्याचे पप्पा नाही म्हणले. मेडिसिन्स चालू आहेत आता, बघू. अरे माहीत नाही, ते बोललो ना तुला की नॅचरली येते, म्हणजे एज अनुसार. अचानक झालं ते. आता त्याची मम्मी आज येणार आहे, मुंबईला गेलेली आहे त्याच्या मामाकडं. हॅलो, आवाज नाही येते ब्रो. बोलते ऐक, आवाज नाही येणार. बोर्डची एक्झाम झाल्यानंतर हॅलो आवाज रिप्लाय दे ना. चॅट करते. बोर्डची एक्झाम झाल्यानंतर तुम्ही गर्ल्स मिळून कुठे ट्रिपला जाऊ शकता का? टाईप कर, टाईप. थांब जरा, आपण जरा साईडला घेऊन दे मला गाडी. गाडी गाडी तर नाही, गाडी. अरे तो विचारतोय की बोर्ड्स नंतर सुट्ट्यांमध्ये तुला असं गर्ल्स सोबत सोडतील का वन डे ट्रिप सोबत? सिंहगडला. सोडणार? सिंहगडला नाही. आम्ही तर आवाज ऐकला मी, बरं वाटलं. कान तरच होते भाई. हा ना, कान तरसलेले. अरे कान तर मला त्याच्यासाठी पण तरसलेले. मला कोण पप्पा नाही बोलत आजपर्यंत. ही पण डॅडी नाही बोलत. चल जाऊ का? 21 मॅथ्सच्या पेपरच्या दिवशी खेळायला जायचं. मी नाही आलो. हां, पेपर झाल्यावर जाऊ. जॉग्रफीचा पेपर काय? अरे मी जॉग्रफीचे पेपर लय सोपे जातात पण आपले. हां, 8 दिवस आहेत ना? 5च आहेत जॉग्रफीला. एवढा का? अरे बापरे. इथं थांब.